नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 17/9/2021 स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स यावर आपण रिव्हिजन घेत होतो. तर रिव्हिजन ऑन क्यूब अँड क्यूब रूट आपण उजळणी घेणार आहोत घन आणि घनमूळ क्यूब अँड क्यूब रूट यावर. मग क्यूब म्हणजे काय, एखाद्या संख्येचा क्यूब म्हणजे काय. If a number is written 3 times and multiplied, then the product is called cube of the number. एखादा नंबर 3 वेळा गुणिले लिहिला आणि त्यांचा जो गुणाकार येतो त्या गुणाकाराला त्या संख्येचा क्यूब असं म्हणतात. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर 9 × 9 × 9 is equal to 9 raised to 3. 3 वेळा गुणाकार आहे म्हणजे 9 क्यूब. मग याचा गुणाकार 99 81 गुणिले 9 इज इक्वल टू 9 क्यूब. आता ह्या 9 ने 81 ला गुणा 9 1 9 आणि 9 8 72 म्हणजे 9 क्यूब. 9 चा क्यूब हा किती आला 729. या प्रकारे क्यूब म्हणजे काय हे आपल्याला समजलं असेल. आता या ठिकाणी दुसरं पाठ क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर. एखाद्या पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब आल्सो ए पॉझिटिव्ह येतो. पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब हा पॉझिटिव्ह येतो. तसंच निगेटिव्ह नंबरचा क्यूब काय येतो ते पाहूया आपण. 2 नंबरचं एक्झाम्पल घेऊ. तर क्यूब ऑफ -6. मग -6 क्यूब इज इक्वल टू -6 × -6 × -6. त्याचा 3 वेळा गुणाकार येतो. आता हे मायनस इंटू मायनस प्लस झालं, साई साई 36 झालं. पुन्हा पुढचं गुणिले -6 इज इक्वल टू आता प्लस इंटू मायनस मायनस साई साई 36 6 3 साई त्रिका 18 3 21. मग काय आलं -6 चा क्यूब -216 येतो. म्हणजेच क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. मग फाइंड द रिलेशन बिटवीन द साइन ऑफ ए नंबर अँड द साइन ऑफ इट्स क्यूब. म्हणजेच पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब हा पॉझिटिव्ह येतो, निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्ह येतो. हे त्या क्यूब मध्ये रिलेशन आहे. टू फाइंड द क्यूब रूट. आता आपण क्यूब रूट कसं काढायचं किंवा क्यूब रूट म्हणजे काय हे पाहूया. क्यूब म्हणजे काय पाहिलं आपण. आता त्याच्या पुढचं क्यूब रूट. क्यूब रूट मध्ये पहा find the cube root of 1728. याचा क्यूब रूट आपल्याला काढायचा झाला तर काय येतो पहा 1728 इज इक्वल टू किंवा याचे आपण अवयव सुद्धा पाडू शकतो. अवयव तुम्हाला पाडता येतात. 1728 चे अवयव पाडायचे झाले तर शेवटचा अंक 8 आहे म्हणजे तो बेच्या पाड्यातला आहे. त्याला बेने भाग जातो. 17 ला बेने भाग 2 8 16. 17 तून 16 गेले 1 उरला 1 2 आले 12 झाले. बे सक्क 12 12 ला 12 गेले. आता काय बे चोक 8. परत 4 हा अंक शेवटचा आहे तो 2च्या पाड्यातील आहे म्हणजे त्याला 2ने भाग जातो. मग पहिल्यांदा 8 ला भाग घालवा. बे चौक 8 बे त्रिक 6 बे दुने
4 शेवटचा अंक परत 2 आला म्हणजे त्याला 2 भाग जातो. बे ने 4 ला भाग, बे 2 4, बे ने 3 ला भाग, बे 1 बे, 3तून 2 गेले 1 उरला, 1 2 आले 12 झाले, मग बे 7 12. शेवटचा अंक परत 6 आहे, 2 भाग जातो. 2 ने 2 ला भाग, बे 1 बे, बे तून बे गेला 0. आता 2 ने 1 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग घालवला, बे 0 0, 1 तून 0 गेला 1च उरला, 1 6 आला, किती झाले 16, बे 8 16. पुन्हा शेवटचा अंक 8 आहे, 2 ने भाग जातो. बे ने 1 ला नाही 10 ला जातो का, बे 5 10 आणि बे 4 8. आता पुढे बघा, परत 2 ने भाग जातो. बे 2 4, 5तून 4 गेलं 1 उरला, 1 4 आले 14 झाले, बे 7 14. आता शेवटचा अंक 7 आहे, याला 2 ने भाग जात नाही, मग 3च्या पाड्यात आहे का ते बघा, तर 3 9 27. पुन्हा 3 त्रिक 9 आणि पुन्हा 3 1 3. असे हे अवयव आले. कोणाचे आले? 1728. 2 किती वेळा गुणिले? 1 2 3 4 5 आणि 6 वेळा 2 गुणिले 1 2 3 4 5 6 वेळा 2 गुणिले आणि किती वेळा 3 गुणिले? 1 2 3 वेळा. आता 1728 याचं क्यूब रूट तिसरं म्हणजे या दोघांचा 3 3 चे सारखे गट पडायचे. याचा हे 2 वेळा 2 गुणिलेचे 3 गट पडले म्हणजे बे 2 4 गुणिले बे 2 4 गुणिले बे 2 4 गुणिले 3 वेळा आहेच. आता सारखे 3 गट पडायचे म्हणजे 1 4 आणि 1 3, 4 गुणिले 3, परत 4 गुणिले 3, परत 4 गुणिले 3, याचे 3 सारखे गट पडले. क्यूब रूट म्हणजे काय असतं? तर क्यूब म्हणजे काय? तर एखाद्या अंकाचा 3 वेळा गुणाकार. मग इथं 3 वेळा गुणाकार कोणाचा आहे? 4 गुणिले 3 चा. म्हणजे क्यूब रूट काय आलं याचं? 1728. 1728 हा गण कोणाचा आहे? 12चा. आणि 1728 हा याचं घनमूळ काय येतं? तर 12. क्यूब रूट ऑफ 1728 इज इक्वल टू 12. नाही, अगोदर अवयव करू, अवयव जुळवू. हे जुळवले पुन्हा क्यूब रूट काढायचा म्हणल्यावर हे 1728 या 12चा क्यूब आहे म्हणजे क्यूब रूट हा काय? 1 वेळा 4 गुणिले 3 चा गुणाकार म्हणजे 4 त्रिक 12 असेल. अशा प्रकारे ही तर क्यूब रूट काढले. हे 3 वेळा गुणिलेचं 1 वेळा घेतलं म्हणजे क्यूब रूट तिसरं रूट. अशा प्रकारे मग क्यूब आणि क्यूब रूट म्हणजे काय यावरील एक्झाम्पल्स आपण बघितले. आता प्रॅक्टिस सेट 3.3 मधील एक्झाम्पल्स घेऊया. प्रॅक्टिस सेट 3.3. याच्यातला क्वेश्चन 1 काय आहे? तर फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग. खालील संख्याचे क्यूब रूट काढा. फर्स्ट एक्झाम्पल इज 8000. आता या ठिकाणी 8000
या संख्येचा जर क्यूब रूट काढायचा झाला तर तो कोणाचा क्यूब आहे हे अगोदर बघूया आपण। इथं 3 शून्य आहे आणि 8 हा कोणाचा क्यूब आहे तर 8000 इज इक्वल टू 8 हा 2चा क्यूब आहे, 2चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 8 आणि ह्या 2 वर एक एक शून्य टाकलं इथं एक इथं एक आणि इथं एक म्हणजेच 20 चा क्यूब कोण आहे 20 चा घन 8000 आहे, 20 चा क्यूब 8000 आहे। मग क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू किती येईल 20 अशा पद्धतीने। तर त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल याच्यातलं बघूया। फिफ्थ एक्झाम्पल काय आहे -2744 याचा हा कोणाचा क्यूब आहे हे बघण्यासाठी याचे अवयव पाडूया। 2744 याला शेवट 4 अंक आहे म्हणजे 2 ने भाग जातो, बे एके बे, बे त्रिक 6, 7 6 गेले 1 उरला, 1 4 आले 14 झाले, बे 7 14, बे 2 4, पुन्हा बे ने भाग 13 ला, बे 7 12, 13 × 12 गेले 1 उरला, 1 7 आले 17 झाले, बे 8 16, 17 × 16 गेले 1 उरला, 1 2 आले 12 झाले, परत बे 7 12, पुन्हा शेवटचा अंक 6 आहे, 2 ने भाग जातो, 2 ने 6 ला, बे त्रिक 6, बे 4 आणि बे त्रिक 6। आता इथं 343 याला भाग 2 ने जात नाही, शेवटचा अंक 3 आहे म्हणून 2 ने भाग जातो। मग 3 ने भाग जाण्यासाठी त्यातल्या अंकांची बेरीज करा, 3 आणि 4 7 आणि 3 10, यालाही 10 हे 3च्या पाड्यात नाही म्हणून 10 ने पण याला भाग जात नाही। मग 343 हा भाग जाणारी याला कोणती संख्या आहे ते आपण पाहूया। 343 ला 3 ने भाग जात नाही म्हटल्यावर 4 ने पण नाही जाणार, 5 ने पण शेवटचा अंक 5 पाहिजे, 6 ने पण 2 ने आणि 3 ने गेल्यावर 6 ने जातो म्हणजे 6 ने पण जात नाही। मग 7 ने जातो का बघा, 7 ने 7 5 35 होतं, 7 चोक 28, 34 मधून 28 गेले उरले 6, 6 वर 3 आले 63 झाले, 7 9 63, पुन्हा 7 7 49, पुन्हा 7 1 7, काय मिळालं पहा। मग -274 हे मायनस आहे, याचं क्यूब रूट काढण्यासाठी काय करावं लागेल तर 2 3 वेळा आहे, 7 3 वेळा आहे म्हणजे 2 × 7 2 × 7 2 × 7 असे 3 घट आपल्याला घ्यावे लागतील। आता मायनस क्यूब रूट ऑफ -2744 इज इक्वल टू काय येणार तर मायनसचा क्यूब रूट मायनसच येतं म्हणून -2 × 7 बरोबर -14 येतं। हे मायनस क्यूब रूट ऑफ 2744 चं क्यूब रूट आहे। अशा प्रकारे क्यूब रूट आपल्याला काढता येतं। आता त्यानंतर क्वेश्चन 2 जो आहे तो सिंप्लिफाय म्हणते पहा। सिंप्लिफाय म्हणजे सोपे रूप द्या। क्वेश्चन दुसरा बघूया आपण। क्वेश्चन 1 मधील बाकीची राहिलेली उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत। क्वेश्चन 2 मधील फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, सिंप्लिफाय मधील फर्स्ट एग्जाम्पल क्यूब रूट ऑफ 27/125। मग पहा 27 हा कोणाचा क्यूब आहे
तर 3चा क्यूब आहे, मग त्याचं क्यूब रूट 3. आणि 125 हा कुणाचा क्यूब आहे? 5 5 25, 5 सव्वाशे म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 125. त्याचं क्यूब रूट म्हणजे 5. हे असं आहे. किंवा असं सुद्धा आपण लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ 3 गुणिले 3 गुणिले 3 भागिले 5 गुणिले 5 गुणिले 5 इज इक्वल टू, याचा क्यूब रूट म्हणजे 3 वेळा गुणाकार आहे, त्याचा 1 वेळा बाहेर निघाला, याचा 1 वेळा बाहेर निघाला, म्हणजेच क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू 3/5. हे उत्तर आहे. अशा पद्धतीने क्यूब रूट आपल्याला काढता येईल. आता यातलं एक्झाम्पल नंबर 3 बघा. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय आहे? इफ क्यूब रूट ऑफ 729 is equal to 9, then cube root of 0.0000729 याचा क्यूब रूट किती असेल? is equal to dash dash. मग आपण क्यूब रूट काढणार आहोत ते 729 आणि ते दिले आपल्याला किती आहे? 9 आहे. मग क्यूब रूट ऑफ 0.00729 म्हणजे 729 याचं क्यूब रूट कसं येतं? तर हे 729चं क्यूब रूट 9 आणि हे 0.1 इथं दशांश चिन्हानंतर 3 शून्य आहे, मग 1 1 0 0.9 गुणिले 0.9 गुणिले 0.9 हा याचा क्यूब हा 0.0000 असेल. तर क्यूब रूट ऑफ 0.0000729 इज इक्वल टू या 3 वेळा गुणाकाराचा 1 वेळा गुणाकार फक्त क्यूब रूट मधून बाहेर निघाला आणि याचं क्यूब रूट म्हणजे 0.9 असेल. या पद्धतीनं क्यूब रूट वरील उदाहरण प्रॅक्टिस सेट 3.3 मधील एक्झाम्पल्स सोडवा आणि त्याचे फोटो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. धन्यवाद.